जय हिंद. आज अशा एका ठिकाणी आलेलो आहे की आपणाला सांगायला मला गर्व वाटेल, कारण आपल्या लाल मातीचं नाव इतिहासामध्ये जे अमर करण्याचं महान कार्य केलं, पहिलं ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देण्याचं कार्य केलं, अशा महान व्यक्तीच्या घरी आलेलो आहे. त्यांचं नाव आहे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव. 1952 साली हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक मिळवून दिलं. पण 1952च्या अगोदर 1948 साली सुद्धा भारताला पदक एक मिळवून देण्याचं कार्य खाशाबा जाधवांनी केलेलं आहे. लंडन ऑलिम्पिक मध्ये खाशाबा जाधव गेले होते आणि त्यांचा तिथं 6वा नंबर आला होता. हे पदक त्यांचं आहे. तर अशा यांच्या घरी आपण आलेलो आहेत. त्यांचे चिरंजीव रणजित खाशाबा जाधव हे आपल्या समोर आहेत. तर त्यांच्याशी आपण थोडंसं डिस्कशन करायचं आहे, चर्चा करायची आहे. आणि त्यांची ऊर्जा 1948 साली ज्यावेळी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सहभाग घेतला, त्याच वेळी त्यांनी ठरवलं होतं की भारतासाठी काहीतरी करायचं आहे. आणि 1952 साली म्हणजे 4 वर्षानंतर 15व्या ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देण्याचं कार्य हे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांनी केलं. तर आज त्यांच्या चिरंजीव यांच्याकडून आपण बरंच काही इतिहास थोडा त्यांचा जाणून घ्यायचा आहे. तर नमस्कार सर. नमस्कार. थोडासा परिचय द्या थोडासा सर. नमस्कार. मी रणजित खाशाबा जाधव, स्वर्गीय खाशाबा जाधवांचा मुलगा, आणि आम्ही क्रीडा क्षेत्राशी संलग्न आहोत. आणि त्याहीपेक्षा खाशाबांचं जे कार्य आहे ते झाकोळं गेलं होतं, ते जगासमोर आणण्याचं काम हे आमच्या पुढे मोठं आव्हान होतं. आणि आज मला सार्थ अभिमान आहे की आम्ही गेल्या काही वर्षांपासून ते जगासमोर आणतोय. आणि आज नावारूपाला खाशाबांचं नाव सर्वश्रुत झालेलं आहे. ह्याचं एक आम्हाला अतिशय मानसिक समाधान आहे. आम्हाला आनंद हा आहे की आता ऑलिम्पिकमध्ये स्पर्धा चालू आहेत आणि ऑलिम्पिकमध्ये ज्यावेळी खाशाबा जाधवांचं पोस्टर बघितलं आणि त्यांना मानवंदना देण्यात आली, त्यावेळी एक अंगामध्ये एक वेगळीच ऊर्जा आली. त्याच वेळी मला असं वाटलं की आज यांना भेटणं गरजेचं आहे. आणि ह्यांचं जे कार्य आहे, कारण सुरुवात करून देणं फार महत्वाचं असतंय. एकाने कुठल्याही कामाला सुरुवात महत्वाची असते. बरोबर. ते सुरुवात करून देण्याचं कार्य खाशाबा जाधवांनी केलं 1952 साली. आणि आताच आमचा स्वप्नील कुसाळे त्यांना ऑलिम्पिकमध्ये पदक आणलं. आणि परत त्यांच्या कार्याला म्हणजे खाशाबांच्या ज्या ऊर्जा आहे त्या ऊर्जेला खरंच एक मोठं ताकद देण्याचं महान कार्य केलं. त्यांचं बालपण कसं होतं साहेब? खाशाबा जाधवांचा जन्म 15 जानेवारी 1925 साली गोळेश्वर गावामध्ये, कराड तालुक्यातील एक छोटंसं गाव, त्या गावामध्ये झाला. त्यांना एकूण 5 भाऊ आणि 3 बहिणी, म्हणजे असं 10 जणांचं कुटुंब होतं. आणि त्यांचे जे वडील होते म्हणजे माझे आजोबा दादासाहेब जाधव हे शेतकरी होते, परंतु स्वतः पैलवान असल्या कारणाने त्यांनी आपल्या सगळ्या मुलांना कुस्तीमध्ये प्रोत्साहित केलं होतं. आणि विशेषतः त्यांच्या लक्षात आलं की खाशाबामध्ये एक वेगळं काहीतरी आहे. आणि ते मला वाटतं अगदी 4-5व्या वर्षापासून त्यांना फडात घेऊन जायला लागले होते. बरोबर. मला एक सांगा, तुमचे जे आजोबा होते त्यांच्या काही कुस्त्या वगैरे कुठल्या मोठ्या व्यक्तीसून खेळल्या वगैरे असा इतिहास काय ऐका माहिती तुम्हाला? नाही. आता कसं आहे, 1887 साली त्यांचा जन्म झाला होता. बापरे, फार पूर्वीची गोष्ट आहे. परंतु मी जे ऐकलंय त्याच्यामधून मला असं कळलं होतं की ते अगदी 1971 साली वारले. त्याच्या दरम्यान ते तांब्यावरून दूध प्यायचे. म्हणजे चांगलं सुदृढपणा तो त्यांच्याकडेच मुळात होता. कुस्तीचं बाळकडू हे त्यांच्या वडिलांकडूनच सुरुवात झाली. अगदी अगदी बरोबर. मला एक सांगा, तुम्हाला हे एक माहिती आहे का, मला अशी गोष्ट ऐकायला मिळाली की नाशिक या ठिकाणी खाशाबा जाधवांची कुस्ती 1 रुपयाला लागली होती. अगदी बरोबर. आणि परत काय झालं सर ते थोडं सांगा की. आता हा एक किस्सा आहे, अतिशय महत्वाचा आहे. माझ्या समोर ऐकणारे जे काही श्रोते असतील त्यांनी, आणि उद्योन्मुख खेळाडूंसाठी फार प्रेरक आहे असं मला वाटतं. खाशाबा एक नावाजलेले मल्ल होते त्यांच्या गटातले, आणि त्यांच्यापेक्षा वरिष्ठ गटातल्या खेळाडूंना सुद्धा ते लिलाय पराभूत करायची अशी त्यांची ख्याती होती. आणि नाशिकमध्ये जेव्हा फड भरला होता तेव्हा त्यांची कुस्ती 1 रुपयावर पुकारण्यात आली. आता आपण अंदाज घेऊ शकतो की अलीकडचा जो काळ आहे त्या काळामध्ये जो नावाजलेला पैलवान आहे त्याला जर तुम्ही कुस्तीच्या मैदानात फिरवायचं म्हणलं तरी त्याची अपेक्षा असते की मला फिरवलं, जोड नाही मिळाली तरी मला एवढे पैसे मिळाले पाहिजे. हो, इथून सुरुवात होते. म्हणजे त्यानं स्वतःची किंमत फिक्स करून ठेवलेली आहे. त्यावेळी ते ऑलिम्पिकमध्ये जाऊन आले होते का? नव्हते जाऊन आले. 48 ऑलिम्पिक जाऊन आले होते. तर
खाशाबांची किंमत 1 रुपया लावली, म्हणजे कुस्ती 1 रुपयावर त्यांची घोषित झाली, परंतु त्यांनी आपला संयम सोडला नाही. म्हणजे ठीक आहे, 1 रुपया तर 1 रुपया. 1 रुपयावर त्यांनी स्पर्धक मल्लाबरोबर कुस्ती केली आणि डोळ्याचं पातळ लवतं तेवढ्यात मुलतानीवर त्यांनी त्याला चितपट केलं. बर. आणि महाराजा बडोद्याचे जे संस्थानिक होते त्यांचे ते हे आलेले होते आणि त्यांनी ती बघितली कुस्ती. त्यांना एवढं प्रचंड ते भारावून गेले की त्यांनी बोलून घेतलं खाशाबांना आणि म्हणले हाच डाव, पुन्हा एकदा कुस्ती 51 रुपये. ठीक आहे. पुन्हा तोच डाव, दुसऱ्या पैलवानावर कुस्ती, पुन्हा तोच डावावर त्या पैलवानाला त्यांनी पराभूत केलं. क्या बात आहे. पुन्हा त्याने बोलून घेतलं आणि म्हणले मला प्रचंड आनंद वाटलाय, पुन्हा पैलवान तू त्याच डावावर खेळायचं. 151 रुपये. बर. म्हणजे मला काय सांगायचं आहे की तुमचं मोल जर तुमच्याकडे कर्तव्य असेल तर टप्प्याटप्प्यानं वाढत जाणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला झगडायची गरज नाही, ते स्वाभाविकरित्या समोर येईल. त्यामुळे आता येणाऱ्या नवीन पोरांनी पैशाच्या मागाने, प्रसिद्धीच्या मागे न लागता आपली तपश्चर्या चांगली करावी, आपोआप तुम्हाला यश मिळेल. बरं. मग 151 जी कुस्ती झाली त्यात काय झालं? त्यात सांगितलं परत मुलतानी आणि क्षणात झाली कुस्ती, क्षणात कुस्ती मारली आणि परत 151 रुपये दिलं. मला सांगा, ते तुमच्यावर बोलत असताना असं कधी सांगायचे का की मी दंड बैठक, मी व्यायाम कसा करायचो, काय सांगितलं का त्यांनी? आता बघा, मला हे माहित आहे की जोपर्यंत होते तोपर्यंत दररोज वर्कआउट करून बाहेर पडायचे. तुम्ही त्याला बघितलेलं आहे. म्हणजे मुंबईत पोलीसमध्ये असेपर्यंत 83 साली रिटायर झाले जानेवारीमध्ये, पण ते दररोज एक अर्धा पाऊण तास तरी वर्कआउट करून, म्हणजे घरात पण ते काहीतरी व्यायाम करून बाहेर पडायचे. आणि दुसरा एक मुद्दा महत्वाचा असा आहे की खाशाबा जाधव, आता आपण बघतो की एखादा मोठी कामगिरी करणारा व्यक्ती असेल, मग कोणत्याही क्षेत्रातला असेल, तो म्हणतो की मी असं केलंय, तसं केलं, माझ्या मुलांनी असं करावं वगैरे, परंतु ते एकदम स्थितप्रज्ञ, शांत, फारसे काही बोलत नव्हते किंवा मी एवढं केलंय आणि मग माझ्या मुलांना असं करावं. फक्त आमच्या बॅकग्राऊंडला एक सेंट झेवियर्स नावाचं ग्राउंड होतं. कधीतरी ते मला म्हणायचे की ही मुलं जी पळतायत वगैरे, तसं तू जाऊन व्यायाम वगैरे केला पाहिजेस असं मला वाटतंय. आणि केव्हा जरी त्यांच्या मनात आला तर म्हणायचं चल आपण कुस्ती खेळूया, तुम्हाला म्हणायचे. आणि आपलं आम्ही असं, म्हणजे आता काय, आपल्याला मी तेव्हा 10-11 वर्षांचा असेल, खेळायचे आणि मग अचानक खाली पडून मग मी होणार मी जिंकलो, म्हणजे एक दिलखुलासपणा त्यांचा तो एक वेगळा होता. मला आपल्याला सांगायचं हे आहे की ऑल इंडिया चॅम्पियन आनंदराव धुमाळ म्हणून आहे, ते सांगायचे की खाशाबांच्या ड्रेसवर असताना, ते म्हणजे ते ड्रेसवर असताना फौजदारच्या मुंबईमध्ये जाऊन त्यांच्यावर दर्शन घ्यायचं हे आम्हाला असं वाटायचं कवा जाऊन मी त्यांचं दर्शन घेतोय. बरोबर. आणि त्यांच्या हस्ते मी प्राइज सुद्धा घेतलंय असं मला आनंदराव धुमाळ स्वतः सांगितलं. आणि म्हणले, मी त्यांना प्रश्न विचारला की म्हणलं मग खाशाबा जाधव व्यक्ती म्हणून कसे हो? तर ते म्हणले सोजवळ मनाचा माणूस म्हणजे खाशाबा जाधव. अगदी बरोबर. एकदम सोजवळ, म्हणजे कधीही मी ऑलिम्पिकवीर आहे म्हणून मला एक वेगळ्या पद्धतीचं, मला माझ्या मनामध्ये एक वेगळी भावना आहे असे त्यांच्यात कधीच नव्हतं. त्यामुळं त्यांना समाजामध्ये सर्व आदरानं बघायची. अगदी बरोबर. आता बघा, मी तुम्हाला 1-2 उदाहरण देईन. आमच्या गावातली काही माणसं त्यांच्या बरोबरची आता नाहीतच, पण त्यांच्या मागच्या पिढीतली काही लोक ज्यांनी त्यांना बघितलंय ते एक आवाजावर आठवण सांगतात. अगदी लहान मुलगा असेल किंवा मोठा माणूस असेल त्याला सुद्धा ते आवाजावर बोलायचे. बर. हा महत्वाचा गुण आहे, कारण समोरच्याला किंमत देण्याची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे. नम्रता ही फार कमी लोकांमध्ये आहे. आणि त्यांचे एक शिष्य आहेत संपतराव फडतरे, त्यांचं वय वर्ष 90 आहे, मुंबई पोलीस आहेत ते. त्यांनी मला एक आठवण सांगितली होती की आम्ही जेव्हा कोल्हापूरला कॅम्पला आलो, खाशाबा त्यांचे कोच म्हणून आले. बरोबर. तर आता ही पैलवान मंडळी सगळी, आणि शेजारी तमाशाचा फड भरला होता आणि ते गेले सगळे तमाशाला. मग ह्यांना कळाल्यानंतर त्यांनी काय केलं, तिथल्या पोलीस स्टेशन मधनं फोन लावला आणि त्यांना सांगितलं त्यांच्या व्यवस्थापकाला की मुंबई पोलीसचे काही पैलवान तुमच्या फडात तमाशाला आलेले आहेत, तर लाईट घालवा आणि अनाऊन्स करा आणि लगेच त्यांना रिपोर्ट करायला सांगा. आणि तसं त्या पद्धतीनं झालं. ते रिपोर्ट करून माघारी आले त्यांच्या कॅम्पमध्ये. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वर्कआउट करताना त्यांचं जे रनिंग चालू होतं, एक
3-4-5 राऊंड जे काही मारायचे होते ते मारून झाले तरी सुद्धा ते चाललंय परत यांनी काय थांबवलं नाही. अक्षरशः सगळे दमले आणि फडतरे आले त्यांच्याकडे, म्हणजे साहेब आम्ही सगळे दमलो आहोत. म्हणजे फडतरे तुम्ही हे काय केलं, काय केलं तुम्ही, हे तुम्ही इथं आलाय कशासाठी, आपलं ध्येय काय आणि तुमचं वागणं काय, तुम्ही निघालाय कुठं, हे काय बरं नाही. सगळ्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं आणि मग त्यांनी थांबवलं ते. म्हणजे डेडिकेशन काय असतं, समर्पण काय असतं, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. कारण तुमचं ध्येय भरकटलं तर तुम्ही साध्य नाही करू शकत. येस, कारण 1948ला ऑलिम्पिक मध्ये ज्यावेळेस 6वा नंबर यांचा आला, हे मेडल त्यांनी मिळवलं. त्यानंतर 1952ला हेल्सिंकी ऑलिम्पिक मध्ये परत जे कांस्य पदक मिळवलं, ही फार मोठी मिळगत आहे. आणि ही मिळगत आयुष्याचं भरपूर काही देऊन जाते आयुष्याला. असे काम त्यांनी केलेलं आहे. अशा खाशाबा जाधवांना मी नमन करतो. आणि सर्वांना मला हे सांगायचं आहे, हे त्यांचं सर्टिफिकेट आहे, खाशाबा जाधवांचे सर्टिफिकेट आहे. पण आपल्याला आवर्जून काय दाखवायचं आहे मला, की त्यांचं 1952चं लिखाण केलेलं त्यांचं पत्र आहे. साक्षात सरस्वतीचा वास त्यांच्या हातामध्ये कसा आहे हे आपण दिसतोय. एकदम जबरदस्त लिखाण. म्हणजे जसे खाशाबा कुस्तीमध्ये अव्वल होतेच, पण लिखाणाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा ते अव्वल होते, हे यांच्या पत्रावरून दिसतंय. त्यांचं इंग्लिश जर बघितलं तर इंग्रज सुद्धा आश्चर्य करेल असं इंग्लिश यांचं आहे, हे आपल्या समोर आहे, आपण बघू शकता. एक जबरदस्त लिखाण आणि एकदम जी कर्सिव लिपी म्हणतो, ती कर्सिव लिपी त्यांनी एकदम चांगल्या पद्धतीने लिहिण्याचं कार्य हे खाशाबा जाधवांनी केलं. 1952-53 काळाची पत्र आहेत आणि हे आपण पाहू शकता, हे त्यांचं लिखाण आहे. मला एक सांगा की त्यांच्याबरोबर तुम्हाला कुस्त्याला वगैरे कधी फडात जाण्याचा योग आला का कोणाच्या? मुंबईला असताना लालबाग वडाळ्याला कुस्ती सामने भरायचे आणि मी कधीतरी त्यांच्यासोबत गेलो होतो. आता मी कसं आहे, माझे वडील जेव्हा गेले ना तेव्हा मी 12-13 वर्षांचा होतो. बरोबर, मी लहान होतो. त्यामुळं त्याच्या आधी मुंबईला असताना मी जायचो. म्हणजे मला ऍक्शन दिसायची ती, पण काय एवढं आपल्याला फारसं म्हणजे कळण्याचा विषय नव्हता. आपलं उत्साहापोटी किंवा कुतूहलापोटी आपण बघतो ना, म्हणजे त्यातले डावपेच वगैरे काय करण्याचं एवढं हे नव्हतं, पण जायचो कधीतरी. मुंबई रेल्वेमध्ये एक्झाम्पल ह्या असायच्या, तुमच्या कुस्तीच्या स्पर्धा असायच्या, तर खाशाबा जाधव तिथं जायचे आणि माणसं म्हणतात की अशी वळ लागायची, त्यांच्या पाया पडायला वळ लागायची, की प्रत्येक पैलवान याच पाया पडायचा, अशी पूर्ण लाईन लागायची त्यावेळी. असा एक इतिहास आहे तो. मला सांगितलं की अंगावर काटा मारतो, असे भरपूर पैलवान आहेत. आम्ही दुर्दैव आहे की आम्ही त्यांना बघितलं नाही, हे आमचं दुर्दैव आहे. आता बघ सर, मला असं म्हणायचं आहे की आपल्या कुस्तीगिरांचे खाशाबा हे रोल मॉडेल आहेत, आयडॉल आहेत. कारण मला बऱ्याच ठिकाणी प्रश्न विचारला जातो की खाशाबांच्यामुळे काय घडलं. माझं त्याला एकच उत्तर आहे की खाशाबा हे मैलाचा दगड आहेत. बरोबर आहे. त्यांनी पाया रचायचं काम केलेलं आहे. तुम्ही कळस कधी गाठणार, जर पाया तुमचा मजबूत असेल तर कळस गाठणार ना. बरोबर. आणि पाया रचायचं काम ह्या माणसानं केलेलं आहे. त्यांच्याकडे बघून बरीचशी पोरं कुस्तीत असतील किंवा आता आपण इतर क्षेत्रात बघतोय, त्यांचा आदर्श घेऊन पुढे यायला लागलीत. हो, नक्कीच. आणि एक फार मोठी आणि आणखीन एक मी ह्या निमित्तानं सांगू इच्छितो की खाशाबांचा संघर्ष हा अभूतपूर्व आहे. तो संघर्ष तुम्ही तुलना करू शकत नाहीये. त्या मनाने आजच्या पिढीला खूप चांगल्या साधन सुविधा निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळं आपण पूर्णत्वाने समर्पण करून या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणखीन एक आठवण मी तुम्हाला सांगतो. बोला. खाशाबा जाधवांनी पत्री सरकारमध्ये काम केलेलं आहे. नाना पाटलांच्या ह्याच्यात होते. बर. गंमत कशी आहे, पत्री सरकारमध्ये तुम्हाला काम करायला द्यायचं झालं तरी सुद्धा सोपं नव्हतं. वेताची काठी तुमच्या तळव्यावर मारली जायची आणि तुम्ही ऊ का चू करायचं नाही. तुम्ही प्रयोग करून पहा, जोरात तळव्यावर मारलेली काठी आणि तुम्ही ऊ पण करायचं नाही, तर तुम्ही त्यात पात्र ठरता. अशा पद्धतीने ते पात्र होऊन त्यांनी भूमिगत काम केलेलं होतं. म्हणजे देश सेवेचं पण त्यांनी व्रत केलेलं आहे. पहिलं म्हणजे नाना पाटलांची सांगायचे किस्से तुम्हाला कधी नाही, म्हणजे ऐकलेलं आहे मी. माझ्याकडं एक पत्र आहे. पत्र म्हणजे त्यांचा सत्कार झाला होता नाना पाटलांच्या हस्ते, ते पत्र आहे. अरे वा. मला एक सांगा, पद्मश्री किताबासाठी आपण खाशाबा जाधवांसाठी भरपूर वर्ष झालं आम्ही लहानपणापासून ऐकतोय, त्यासाठी काही तुम्ही प्रयत्न करताय का नाही, काय काही झालं का नाही? हे बघा, 1952 साली खाशाबांनी ऑलिम्पिकचं पदक मिळवलं. बरोबर. 1948ला ते पहिल्यांदा गेले लंडन ऑलिम्पिक्सला. त्यावेळेला काही माहित नसताना 6वे आले. 52 मध्ये त्यांचं पदक हे ब्रॉन्झच्या ऐवजी सिल्वरवर किंवा एखाद्या गोल्डवर गेलं असतं. पण काही दुर्दैवाची गोष्ट आहे. पण जे काय मिळालं ते सुद्धा लाख मोलाचं आहे.
तिथून पुढे 54 साली ते वर्ल्ड युथ फेस्टिवलला गेले रोमानियाला, तिथं चौथे आले. त्यानंतर 1955 साली 54 सालीच कलकत्त्यामध्ये इंडो जपान मीट झाली. त्याच्यामध्ये आपले 25 पैलवान होते. तर त्या 25 पैलवानांमध्ये 24 पैलवान पराभूत झाले आणि खाशाबांनी त्यांचा स्पर्धक योनेमारीला पराभूत केलं आणि तो इतका खुश झाला की त्यांनी ट्रॅकसूट भेट दिला खाशाबांना प्रभावित होऊन. त्यानंतर पोलीसमध्ये गेल्यानंतर त्यांनी परत आपलं ट्रेनिंग चालू ठेवलं होतं आणि 56च्या मेलबोर्नसाठी ते प्रयत्न करत होते. दुर्दैवानं त्यांची वाटी गुडघ्याची निसटली आणि ते त्यामुळं 56 साली जाऊ शकले नाहीत. पण त्यांचं मन मात्र कुस्तीमध्ये गुंतलेलं असल्यामुळं ऑल इंडिया पोलीस गेम 57 साली मद्रासला झाले आणि तिथं त्यांनी फर्स्ट प्राइज मिळवलेलं आहे ऑल इंडियाला. म्हणजे 1948 पासून ते 60 पर्यंत ते खेळले, पूर्ण खेळले. आणि 1961-62 साली जे पहिलं NIS झालं पतियाला, तिथं ते झाले होते सहभागी आणि त्यांच्या सोबत सांगलीचे राम नलोडे आणि दिनकर सूर्यवंशी आणि बापूसाहेब राडे हे 3 माणसं, कुस्ती निवेदक बापूराडे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी होते, हे त्यांच्या सोबत NIS ला होते. म्हणजे इतकं सगळं त्यांनी केलेलं होतं. आणि इतकं सगळं केलेलं असताना 1952 सालचं पदक असताना 1954 साली पद्म पुरस्कार चालू झाले. मग खाशाबांनी का म्हणायचं की मला द्या म्हणून? माझं काम आहे, मी केलेलं आहे कर्तव्य. आता समोरच्यांचं कर्तव्य होतं ना की त्यांना व्यवस्थित मान सन्मानित करायचं. ही मोठी खंत आहे, मोठं शल्य आहे. आज तुम्ही खाशाबांना एखाद्या वेळी 100व्या वर्षात त्यांच्या म्हणलं तर पद्मविभूषण, भारतरत्न पण द्याल. परंतु तो माणूस जिवंत असताना साधी पाठीवर थाप टाकली असती तरी त्या माणसाचं आत्मिक समाधान झालं असतं, त्याची कसर कधीही भरून येऊ शकत नाहीये. मात्र मी त्यांचा मुलगा म्हणून मला असं वाटलं की खाशाबांना न्याय मिळाला पाहिजे, म्हणून गेल्या 20-22 वर्षापासून ही लढाई चालू आहे. आता गंमत बघा, हे जे पत्र आहे तुम्ही पाहिलं, लोकांना दाखवलं, त्या पत्रामध्ये असा उल्लेख आहे, 1975 सालचं पत्र आहे, त्यांनी मुंबई कमिशनरला पत्र लिहिलं होतं. ते पोलीसमध्ये असताना त्यांचं प्रमोशन 22 वर्ष झालं नाही, ते PSI म्हणून तिथं जागेवर स्तब्ध. त्यात असं म्हटलं होतं की मी स्वतः NIS कोच आहे, मी स्वतः ऑलिम्पिक मेडलिस्ट आहे, मी BA लॉची 2 वर्ष केलेला म्हणजे चांगला पदवीधर आहे, रशियामध्ये 4 महिन्याचं ट्रेनिंग घेऊन आलेलो मी व्यक्ती आहे, NIS केलेला आहे. मात्र जो पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाला, ज्याचं शैक्षणिक पात्रता 10वी आणि हायजम्प मध्ये नॅशनल चॅम्पियन, त्याला ग्रेटर बॉम्बे पोलीस स्पोर्ट्स ऑफिसर केलं, त्याच्या हाताखाली मी काम करतोय, हा जो भाव आहे तो त्यांनी त्या पत्राद्वारे व्यक्त केला होता. म्हणजे त्यांच्यावर अन्याय तो सुरुवातीपासून होत गेला, तो शेवटपर्यंत होत गेला आणि त्याच्याकडे परिमार्जन करण्याची ताकद दुर्दैवानं आपल्या राजकीय नेत्यांमध्ये, मग ते महाराष्ट्रातले असतील अथवा राष्ट्रीय पातळीवरचे असतील, नव्हती. त्यामुळं एक चांगला माणूस एका कोपऱ्यात गेला आणि त्यांचं कर्तव्य तुमच्या लक्षात का नाही आली? 1 मे 1960 ची महाराष्ट्राची स्थापना आहे हो, 64 वर्ष झाली महाराष्ट्राला, तुम्हाला तुमचा सुपुत्र कळालाच नाही. हे आपल्या खरंच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, भारताचं दुर्दैव आहे. ऑलिम्पिक मध्ये एकमेव पदक घेणारा व्यक्ती, त्या व्यक्तीनं एशियन मेडल पण घेतलेले आहेत आणि ऑलिम्पिक मध्ये 2 वेळा जाऊन येऊन परत भरपूर सारे पदकं घेऊन सुद्धा त्या माणसाला एक सर्वसाधारण जीवन जगावं लागलं. हे फक्त महाराष्ट्राचं दुर्दैव नाही, तर हे भारतात सुद्धा दुर्दैव आहे. त्यासाठी भारत सरकारनं आणि महाराष्ट्र सरकारनं खास करून पद्मश्री पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची, मी इथं एक करेक्शन करू इच्छितो. पद्मश्री ते जिवंत असताना दिला असतं तर औचित्य वाटलं असतं. आता काय झालंय, ते गेले त्या गोष्टीला 14 ऑगस्टला 40 वर्ष पूर्ण होतील. आता मी तर पद्मविभूषणच्या खाली काय देऊ नये असं म्हणेन, दिलं तर पद्मविभूषण द्यावं, भारतरत्न दिला तरी चालेल, कारण मेजर ध्यानचंद आणि खाशाबांची कामगिरी अमूल्य अजोड आहे, त्यांची कोणाची तुलना होऊ शकत नाही. खरंच भारत सरकारनं आणि महाराष्ट्र सरकारनं ह्याच्यावर काहीतरी विचार करावा, लवकरात लवकर पाऊल उचलावं. त्यांची आता 100वी त्यांची जयंती आहे, त्यामुळे 100व्या जयंती दिवशी त्यांना एक खरंच जर श्रद्धांजली द्यायची असेल त्या ऑलिम्पिक वीराला, ज्यांना आपल्या अस्तित्वाची ताकद लावली, कुस्तीमध्ये आपलं नाव 7 समुद्रपार नेण्याचं कार्य केलं, त्यांना तुम्ही पद्मविभूषण किंवा भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करावा, एवढं मी भारत सरकारला सुद्धा विनंती करतो. आणि मला एवढं सांगायचं आहे की यांच्याकडे बघितलं की आम्हाला लहानपासून आम्हाला ऊर्जा यायची, त्यांचे शब्द सांगायला अंगावर काटा मारतोय. खरंच सांगतो की अशा महान पैलवानाला, एक ग्रामीण भागातून आलेला, एक सर्वसामान्य धार्मिक विचाराचा व्यक्ती
ज्यानं स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा काम केलं. आणि मला एक आवर्जून अनेक सांगायचं आहे सर, 1961 ला ज्यावेळी महाराष्ट्र केसरीची सुरुवात झाली, ती सुरुवात सुद्धा त्याचे फाउंडर मेंबर खाशाबा जाधव आहेत. त्याबद्दल तुम्ही सांगा सर. मामासाहेब मोहोळ वगैरे जे होते, ज्यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली, हे सगळे दिग्गज मंडळी होऊन गेले आहेत. आणि त्यांच्याच सगळ्यांच्या एकत्रित येण्यामुळं पलीकडे आपण पाहिलं तर फोटो आहे, त्याच्यामध्ये मामासाहेब मोहोळ, खाशाबा जाधव वगैरे आहेत. म्हणजे ही सगळी चांगली मंडळी एकत्र येऊन त्यांनी ही कुस्तीगीर परिषद स्थापन केली, ज्याच्यामुळे आपण पाहतो की गेल्या 60 वर्षांमध्ये आपल्याला अनेक महाराष्ट्र केसरी झालेले पैलवान दिसले, पाहिले आपण. मात्र मी या ठिकाणी एक विनंती करू इच्छितो आपल्या पैलवान मंडळींना की तुम्ही तुमचं ध्येय सीमित ठेवू नका. महाराष्ट्र केसरी झालो म्हणजे मी सगळं जग जिंकलं असं होत नाहीये. तुम्ही महाराष्ट्र केसरी पुढे जावा, हिंद केसरी व्हा, महान भारत केसरी व्हा, आणि वर्ल्ड पलीकडे जाऊन आशियाई स्पर्धेत भाग घ्या, वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये भाग घ्या, ऑलिम्पिक्स मध्ये भाग घ्या, आणि तुमचं नाव लौकिक तिथं दिमागात मिरवा असं मला वाटतं. बरोबर. त्यामुळे महाराष्ट्र केसरी पुरतं लिमिटेड राहू नका. कसं होतंय, वस्ताद समोर आहेत, तसं आज डामडोल आहे, आज ऑलिम्पिक्स चालू आहे, एखाद्यानं कर्तव्यवारी केली की त्याच्यावर पैशांचा पाऊस पडेल. बरोबर, पडला पाहिजे. मात्र त्यानं शाश्वत काम केलेलं आहे, तो इतिहासात सुद्धा अजरामर झाला. आणि इथं काय होतंय, तुम्ही महाराष्ट्र केसरी जिंकल्याने तुम्हाला पैसे मिळत आहेत, पण नंतर ते तारा कसा ध्रुव तारा बाजूला पडला की निखळतो, तसं होऊ नये. मग शाश्वत जर नाव पाहिजे असेल, कारण खाशाबांच्या आयुष्यात त्यांनी पैसा नाही मिळवला, त्यांच्या आयुष्यातली कमाई 75,000 रुपये, प्रॉव्हिडंट फंडचं त्यांना 75,000 रुपये मिळाले होते, आणि शेवटचा पगार 2183 रुपये होता. पण ते कधी म्हणले नाहीत की मला कमी पडलं, मी असमाधानी आहे. ते आहे त्यात खुश राहिले. पण त्यांनी जे नाव कमवलंय त्याची किंमत कोट्यावधीने अब्जावधी रुपये देऊन सुद्धा मिळू शकत नाही. सूर्य चंद्र आहे तोपर्यंत ते शाश्वत आहे. आता बघा, इंडियाचं हाऊस झालं पॅरिसमध्ये, बरोबर, पॅरिसमध्ये इंडिया हाऊस झालं, तिथं पहिल्यांदा दिमागात कोणाचा फोटो लागला, खाशाबांचा लागला. ऑलिम्पिक चालू झालं 1896 पासून, आज 125 वर्ष झालेत ऑलिम्पिकला, बरोबर. मग खाशाबांचं नाव शाश्वत आहे ना. आता सुद्धा खाशाबांना आनंदाने दिले. म्हणजे माणसानं असं एक ध्येय ठेवावं की पैसा एक माध्यम आहे, ते तुम्हाला जगण्यासाठी लागतोय, निश्चित मिळवा तुम्ही, पण असं काहीतरी वेगळं काहीतरी कर्तव्य करा की जेणेकरून तुमच्या माघारी तुमचं नाव चांगल्या अर्थाने घेतलं जाईल. बरोबर. हे एवढं ध्येय या माणसाकडे पाहून लोकांनी ठेवावं असं मला वाटतं. चांगली गोष्ट आहे. मला एक सांगा, आता स्वप्नील कुसाळेने सुद्धा आपलं नाव मोठं केलेलं ऑलिम्पिक मध्ये. बरोबर. त्यामुळे तुम्ही त्या स्वप्नील कुसाळेबद्दल तुम्ही काय म्हणू शकताय सर? परवा दिवशी मी त्याचा सामना बघितला, आणि मला त्या मुलाचे 1-2 गुण फार आवडले. तो अतिशय संयमी आहे, खाशाबांसारखा शांत आहे, स्थित प्रज्ञ आहे. म्हणजे शूटिंग हा एक असा गेम आहे की त्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन फार लागतं. बरोबर. तुमचं इंचभर जरी इकडे तिकडे झालं तरी सुद्धा तुमचा वेध चुकू शकतो. मग काही वेळेला तो 4-5व्या स्थानावर होता. एखादा हलक्या माणसाचं कामच नाही ते, त्याचं चित्त विचलित झालं असतं तर तो ती झेप घेऊ शकला नसता. पण मला त्याचं कौतुक आहे की त्यानं आपलं चित्त विचलित न होऊन देता अगदी पदक घेतलं. आणि मी त्यानंतर 2-2.5 वाजता त्याच्या वडिलांशी बोललो. तिथं फोन केला मी आणि त्यांचं कौतुक केलं. म्हणलं बाबा, मला कौतुक वाटतंय की खाशाबांचा वारसदार 72 वर्षानंतर तुमच्या घरात निर्माण झाला. मोठी गोष्ट झाली, त्याचं तुम्हाला मला अतिशय अभिमान आहे. आणि मी त्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांचं अभिनंदनही करतो आणि स्वप्नीलला सुयश चिंतितो. येणाऱ्या 2028 मध्ये त्यानं सातत्य ठेवून भारतासाठी, महाराष्ट्रासाठी गोल्ड मेडल आणावं. क्या बात आहे, क्या बात आहे. हे स्वप्नीलनं सुद्धा ऐकल्यानंतर स्वप्नीलनं सुद्धा एक वेगळी ऊर्जा घ्यायला पाहिजे. असं नाही की मेडल मिळालं सत्कार होत राहणार, याचा अर्थ पुढे काही करायचं नाही. यांनी तुम्हाला एक चांगला संदेश दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा पुढे झेप घ्यायला पाहिजे, हे यातून एक फार मोठा संदेश दिलेला आहे. त्याचबरोबर शिवछत्रपती पुरस्कार पण त्यांना प्राप्त झालेला आहे. हा पुरस्कार 74 साली चालू झाले. खाशाबा 84 साली वारले. मग आता हा पुरस्कार त्यांना दिमागानं बोलून द्यायला हवा होता ना सरकारने. तो 94 साली महाराष्ट्राचे तत्कालीन क्रीडा मंत्री होते अरुण दिवेकर. त्यांना मी आणि आपले कोल्हापूरचे मिस्टर इंडिया बिभीषण पाटील, आम्ही 2 जण कोल्हापूरमध्ये त्यांना भेटलो, अरुण दिवेकरांना. आणि आम्ही निवेदन दिलं त्यांना की साहेब,
खाशाबा जाधव नावाच्या व्यक्तीला हा पुरस्कार मागेच मिळाला हवा होता, पण मिळालेला नाहीये. तुम्ही एक जाणकार मंत्री आहात, तुम्हाला सगळ्या गोष्टी भान आणि जाण आहे, तर तुम्ही काहीतरी निर्णय घ्यावा. ते म्हणले रणजितराव तुमच्या वडिलांचं नाव येणाऱ्या यादीमध्ये नक्की असेल. आणि मला कौतुक वाटतं त्या माणसाचं. त्यांनी जो शब्द दिला त्याप्रमाणे खाशाबांना मरणोत्तर 20 वर्षानंतर हा मिळाला पुरस्कार. अशीच आठवण तुमच्या अर्जुन अवॉर्डची आहे. अर्जुन अवॉर्ड पण मिळाला. हा, पण ते गंमतच आहे ना. 1961 साली चालू झाले, 2001 मध्ये मिळाला. त्यांच्या मरणोपरांत मिळाला. म्हणजे सर्व अवॉर्ड, मला माफ करा हे बोलताना, की सर्व अवॉर्ड तुम्हाला मागावे लागले किंवा त्यांना विचार म्हणजे भीक का मागायची. मला काय म्हणायचं आहे, अहो ही गोष्ट म्हणजे लक्षात काय येत नाही. आमच्या बघा, आमच्या जिल्ह्यातनं 3 मुख्यमंत्री झाले. होय, आमच्या जिल्ह्यातनं 3 मुख्यमंत्री झाले. आमच्या जिल्ह्यातनं अनेक मंत्री झाले, भागात अनेक मंत्री झाले जे मराठे होते. खाशाबा मराठा, का तुम्ही यांना डावललं? का नाही तुम्ही यांचं मोठे म्हणून दाखवू शकला जगाला? त्यांचं श्रेय त्यांना का दिलं नाही असा माझा निश्चित प्रश्न आहे. एक चांगला माणूस तुम्ही संपवला, तो माझा स्पष्ट आरोप आहे. ही एक शोकांतिका आहे, पण ही झालेल्या चुका आहेत आणि जे त्याला भूतकाळ आहे, त्यामुळे ह्या भूतकाळावरती एकच शिक्षण मिळतंय की इथून पुढे सुद्धा गव्हर्नमेंटनं किंवा महाराष्ट्र सरकारनं, भारत सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं याच्यावर विचार करावा आणि यथोचित न्याय इथून पुढे येणाऱ्या खेळाडूंना पण द्यावा. त्याचबरोबर खाशाबा जाधवांना मी तर एवढंच सांगेन की भारतरत्न ह्यासाठी विचार व्हावा किंवा पद्मविभूषणसाठी विचार व्हावा. मी परवा एक स्वप्नीलचं पदक आल्यानंतर माझं मनोगत व्यक्त केलं. स्वप्नीलचं अभिनंदनही केलंय आणि त्यात मी असं म्हणलंय की सरकारनं कर्मदारिद्र्यपणा दाखवू नये, कारण त्यांनी तो खाशाबांच्या बाबतीत दाखवला आणि अजूनही तो चालूच आहे असं मला म्हणायचं आहे. कारण 2009 मध्ये त्यांच्या नावाने ज्या स्पर्धा आहेत, खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा, त्या स्पर्धा जळगावमध्ये झाल्या होत्या आणि त्यावेळेला तत्कालीन क्रीडा मंत्री दिलीपराव देशमुख यांनी काय केलं, खाशाबा जाधवांच्या जन्मगावी आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं संकुल बांधतोय असं जाहीर केलं होतं. बर, 2009 मध्ये 21 जून 2009. आज 2024 संपलं, 15 वर्ष होऊन गेले आणि अद्याप तिथं एकच भिंत उभी आहे, भग्नावशेष आहेत. आम्ही पळून 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 दमछाक झालेली आमची. मी 39व्या वर्षी प्रयत्न चालू केले होते, 38व्या वर्षी. आज मी 53 वर्षाचा आहे. मी सरकारला काय म्हणतोय की आमच्याकडे पळण्याची ताकद कुवत आहे म्हणून आम्ही पळतोय, पण आम्ही आता किती दिवस पळणार? आमची सुद्धा दमछाक व्हायची वेळ आलेली आहे. आणखी तुम्ही किती परीक्षा घेणार आहे खाशाबांची? आणि का? आता एक जबाबदार व्यक्ती असे म्हणतात की हा पांढरा हत्ती पोसायचा कोणी? मी त्याला काय म्हणलं, महाराष्ट्रामध्ये एवढे पांढरे हत्ती आहेत, एवढं त्याचं वाटोळं झालेलं आहे, तेव्हा तुम्हाला असं जाणवलं नाही की हे पांढरे हत्ती काय करतायत? अनेक ठिकाणी कुस्ती संकुलं झाली, त्याच्यामध्ये दारूचे अड्डे चालतात, पत्ते खेळतात, तेव्हा तुमचं कुठेही डोकं हलत नाही, तेव्हा तुम्हाला असं वाटत नाही की पांढरे हत्ती काय करायचे. आणि खाशाबांच्या गावात बांधताना तुमचं पित्त उसळते. हे का असं उसळते असं माझा आरोप आहे राज्यकर्त्यांना. ही एक शोकांतिका आहे. त्यामुळं खरंच जर एका मंत्र्यांनी जर हे शब्द दिला असेल तर ह्या शब्दाचं पालन महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं करावं. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब किंवा महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री असतील, या सर्वांना मी एक विनंती करतो की आपण कुस्ती संकुलनासाठी सुद्धा विचार करावा आणि खाशाबा जाधवांच्या जन्मगावी जे गोळेश्वर आहे या ठिकाणी कुस्ती संकुल बांधायचा जो त्यांनी शब्द दिला होता तो शब्दाचं पालन करावं, हे सुद्धा मी त्यांना विनंती करतो. तुम्ही जाता जाता पैलवान मंडळीला काय संदेश देशील? फार महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. आता मगाशी मला विचारलं की खाशाबांचं शेड्यूल व्यायाम करण्याचं कसं असायचं, तर त्यांचे जे 2-4 मित्र होते ज्यांची माझा डायरेक्ट संपर्क आला, जे माझ्या वडिलांचे संपर्कात असणारे रिलेटेड होते, अगदी अलीकडं त्यांचं देवसान झालेलं आहे, तर ते काय म्हणायचे की खाशाबा आम्ही सगळे तिथलं मिलोची भाकरी वगैरे अशा पद्धतीचं जेवण असायचं आम्हाला मेसमधलं. आम्हाला 2-4 चपात्या मिळायच्या, आमचं काही तेवढं डाएट नव्हतं. आमचं योगदान त्यांच्या यशामध्ये असं की आम्हाला जास्त झाले चपात्या आम्ही त्यांना द्यायचो खाशाबांना. बर. दुसरा मुद्दा असा होता की ते एका दमात 2-2 हजार जोर बैठका मारायचे. आताच्या पोरांनी ते करून पाहावं, प्रयोग केला पाहिजे. आणि तुम्हाला आता खुराक म्हणाल तर अप्रतिम स्वरूपाचा आहे. तूप आहे, बदाम आहेत, पिस्ते आहेत, मांसाहार आहे, सगळं आहे.
फक्त तुमचं प्राबल्य तुमच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. ते तुम्ही शाश्वत आणि जागृत ठेवा आणि ध्येयापासून कधीही परावृत्त होऊ नका. तुमचं जे ध्येय आहे ना, अर्जुनाला फक्त डोळा दिसत होता, बाकी काही दिसलं नाही. तसं तुम्हाला फक्त आणि फक्त कुस्ती आणि तुमचं यश दिसलं पाहिजे. तुम्हाला सपोर्ट करणारे तुमचे मायबाप आहेत, तुम्हाला प्रेरणा देणारे तुमचे गुरुजन आहेत. एकटे तुम्ही कधीही घडत नाही, त्याच्या मागे लाभणारी 100 माणसं असतात. त्याचं भान ठेवा. तुमच्यावर कुणीतरी विश्वास ठेवून तुम्हाला पुढे पाठवलेला आहे, त्यांचं अनादर होणार नाही. आणि आपल्याकडनं परिपूर्ण प्रयत्न करून जरी यश नाही मिळालं तरी चालेल, पण तुमच्या यशाच्या मार्गात तुमच्या चुकीमुळे अडथळा येऊ नये, एवढंच मी या निमित्तानं सांगेन. आशावाद तुमच्यासमोर आदर्श आहेत. त्यांचा आदर्श हा निश्चित शाश्वत स्वरूपाचा आहे, कारण त्यांनी जी केलेली कामगिरी आहे ती लाख मोलाची आहे. त्या गोष्टीचं भान ठेवा. यश नक्की तुमच्या पाठीशी. आणि जाता जाता मी एवढं सांगेन की एक अप्रतिम असे शब्द त्यांनी बोललेले आहेत. मनाला थोडेसे घाव घालणारे शब्द आहेत, ऐकताना थोडा त्रास होणारे शब्द आहेत. तरी पण या पहिल्या ऑलिम्पिक वीराच्या अजय खाशाबा जाधवांच्या विचारानं प्रेरित होऊन आज त्यांच्या घरी आलो आणि त्यांच्या मुलाशी चर्चा करताना त्यांची जी शोकांतिका आहे ती त्यांनी सांगितली. याच्यावर थोडं चिंतन होणं गरजेचं आहे. एवढंच मी बोलतो आणि इथंच थांबतो. नमस्कार. जय हिंद.